ब्रॉट टू यू बाय विगार्ड। दिल्लीत आजपासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतलेली आहे। सुजय विखे पाटील यांनी त्यांना चॅलेंज केलं होतं, इंग्रजी बोलून दाखवा। त्यानुसार त्यांनी शपथ घेतली। आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। थेट आव्हान दिलं जातंय। आव्हान कसलं आलं? अरे त्या सुजय विखेमुळे कमीत कमी इंग्लिश बोलायला तर सुरुवात केली। हा सुजय विखेचा विजय आहे। चल तर इंग्लिश तर बोललास आणि आनंदाची गोष्ट आहे। आणि लंकेने सुद्धा मनावर घेऊन याला स्पोर्ट्सली घेतलं पाहिजे, हसत खेळत घेतलं पाहिजे। चल तुझ्यामुळे मला इंग्लिश तर शिकता आली। म्हणून या राजकारणामध्ये असे जे काही प्रसंग येतात त्याला एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे ना, आनंदाने घेतलं पाहिजे। असे हे आव्हान नसतात। एकमेकाला मारलेल्या टोमण्यातून सुद्धा चांगलं काही निर्माण होऊ शकतं, हे त्याचं एक उदाहरण आहे। नक्कीच रवींद्र वायकर यांनी देखील सुरळीत त्या ठिकाणी शपथ घेतली आणि बरीच टीका त्यांच्यावरती करण्यात आली होती। केसेस सुद्धा दाखल झालेल्या आहेत। आव्हान दिलेली आहे त्यांच्या जागेला, कसं पाहताय? हे आव्हान वगैरे देणं हे ठीक आहे ना, हे कायदेशीर प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेमध्ये ते त्यांचा फाईट ते करतील। परंतु भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार जी काही त्यांची निवड झालेली त्यानुसार त्यांनी आज घेतलेली ती शपथ आहे। म्हणून घटना बचाव आता आम्हाला म्हणायची वेळ आलेली आहे। घटनाचं पायमल्ली करू नका, आता घटना वाचवा। ते बाबासाहेबांच्या घटनेनुसार आज त्या वायकरांनी शपथ घेतलेली आहे। त्या घटनेला चॅलेंज करायला तुम्हाला दिलेले अधिकार, तुम्ही सुप्रीम कोर्टात जा। आणि म्हणून आता त्यावर आता मला वाटत नाही काही निर्णय होतील, जेव्हा केव्हा होतील त्या टायमाला पाहू। नक्कीच, पण आष्टीकरांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं शपथ घेण्यापूर्वी, पण तिथे जे हंगामी अध्यक्ष त्यांना टोकलं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायला सांगितली। कसं पाहता याकडे? कायद्याच्या चौकटीमध्ये जी शपथ दिलेली असते तेवढीच घ्यावं लागते। असे प्रकार विधानसभेच्या वेळेला सुद्धा शपथ घेताना झालेली आहे, किंवा मंत्र्याची शपथ घेताना सुद्धा असे प्रकार झालेले आहेत। म्हणून सगळ्यांची नावं घेऊन आणि काहीतरी मी सर्व समाजाचा सेवक असल्या प्रकारे जे काही आपण करतो ॲक्टिंग, ती तिथं चालत नाही। दिलेली शपथच वाचावं लागते, याची त्यांना भान नसावं, म्हणून त्यांना डबल शपथ घ्यावी लागली। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? कारण बरेचशा घडामोडी घडतात। दिल्लीमध्ये सुद्धा वर्षा गायकवाड यांचं जे अध्यक्षपद आहे त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यासाठी काही नेते पदाधिकारी तिथे पोहोचल्याची माहिती आहे। काँग्रेसला थोडंसं जरी असं वाटलं की आता आपला प्रस्त वाढतंय, त्या टायमाला त्यांना येणार ही मस्ती आहे। काँग्रेस ही इतरांनी संपवलेली नाही, ते स्वतःच्या हाताने संपलेले आहेत, स्वतःच्या कर्माने ते संपलेले आहेत। आणि काही लोक ते निवडून आले म्हणून जे काही नाचत होते ना, त्यांना आता पश्चाताप होत असेल। अरे जे 113 झाले त्यांच्यासाठी आपण लाडू पेढे वाटले ना, ते आता कसे भांडतात ते पहा। आणि मला वाटतं याचा परिणाम सुद्धा आता काँग्रेसला जे काही मस्ती आलेली त्याचा परिणाम या आघाडी सरकारवर होईल, त्यांच्या आघाडीच्या युतीवर होईल। आता त्यांना यापुढे ते उभाटा गटाला असो की शरद पवार साहेबांच्या गटाला असो, ते झुकावल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये, ज्या पद्धतीचं सध्या राजकारण सुरू आहे, विधान परिषद आहेत, 11 पैकी 3 जागा लढवणार असं काँग्रेस म्हणतंय, नावं सुद्धा जाहीर करताय। काँग्रेस मोठा भाऊ आहे। आता यांनी त्यांची आरती ओवाळली पाहिजे, त्यांचं ऑक्शन केलं पाहिजे, आणि नाचायला आपले 2-4 जण आहेत परमानंट, त्यांनी फुगडी खेळली पाहिजे आणि त्यांच्या विजयामध्ये सहभागी झालं पाहिजे। काँग्रेसला आमच्या शुभेच्छा आहेत आणि ह्यांनी सुद्धा त्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्याव्यात। आता अशी अपेक्षा जर त्यांनी काँग्रेसने जर केली असेल तर ती काही गैर पण नाही। म्हणून आता आगे आगे देखो होता है क्या। नक्कीच, पण यातून महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, बरेचसे प्रश्न आहे। याच दरम्यान मुख्यमंत्री दिल्लीला गेले अशी पण माहिती मिळते आणि कॅबिनेट विस्तारासंदर्भात त्यांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने जिंकल्या जातील, त्यांचा स्ट्राईक रेट किती आहे यावर देखील चर्चा झाली, बोललं जाते। त्यामुळे तुमचा से वाढतोय काही त्या विधानसभेमध्ये वाढेल असं म्हणावं? हे बघा, शिवसेनेचा से हा वाढलेला आहे, हे नाकारता येणार नाही। परंतु मुख्यमंत्री दिल्लीला गेल्यानंतर काय बोलले,
काय चर्चा झाली, काय त्यांच्यामध्ये गुप्तगू झाली, याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही आहे. आणि राजकारणामध्ये अशा ह्या चर्चा होत असतात आणि ह्या चर्चेमधूनच काही निर्णय होत असतात. त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होते. म्हणून आता मुख्यमंत्रींनी तिथं गेल्यानंतर काय बोललं हे प्रत्येकाला सांगावं, एवढं जर काही सिक्रेट जर असेल तर ते सांगणारही नाहीत. म्हणून आम्हाला त्याच्याबद्दलची कोणती माहीत नाही. परंतु भविष्यामध्ये आम्ही महायुती म्हणून चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि महायुतीचं सरकार कसं राज्यात येईल यासाठी प्रयत्नशील राहू. नाही, पण विस्ताराबद्दल काही चर्चा होते का पक्षांतर्गत? नाही, त्याचा निर्णय अखेरला मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा. मुख्यमंत्री साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब काल गेले होते, ते मिळून हे नेते लोक निर्णय घेतील. मला वाटतं त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा असल्यामुळे त्यांना जर वाटलं तर ते निर्णय जेव्हा घेतील त्या टायमाला निश्चित आपल्याला सांगतील. संजय राऊत यांनी टीका केली आज कंगना राणौत यांच्यावर. कंगना राणौत यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो सूट आहे तो आपल्याला मिळावा यासाठी मागणी केली होती. ही मागणी फेटाळण्यात आली आहे महाराष्ट्र भवनाकडून. कसं पाहिलं? कंगना राणौत ही पहिल्यांदा खासदार झालेली आहे. तिला ती लोकसभा काय असते, राज्यसभा काय असते याच्याबद्दलची माहिती सुद्धा परिपूर्ण नसावी आणि कुणीतरी सांगितलं म्हणून तिने केलेलं आहे. परंतु याला तेवढं सिरियस घेण्यासारखं काहीच नाही आहे. ती काय हट्ट धरून किंवा उपोषणाला बसलेली नाही आहे. म्हणून एखादी चूक झाली असेल तर ते गैरसमजुतीतून झाली असेल म्हणून त्याच्यावर एवढं मोठं भाष्य करणं किंवा त्याच्यावर काहीतरी वादळ उठवणं एवढा तो काही सिरियस प्रकार नाही आहे. राणौतच्या सुद्धा तर लक्षात आलं असावं. म्हणून एखाद्या नवीन सदस्याला मार्गदर्शन करण्याऐवजी त्याच्यावर टीका करणं मला वाटतं हे संस्कृतीला धरून नाही आहे. संजय राऊत तर टीका करतायत. ते म्हणतात की सगळीकडे सगळीकडे सदनं तयार केली जातात, त्याची एक स्वतःची गरिमा असते. हो असते, हे सगळं ठीक आहे ना, पण एखादा नवीन सदस्य असला तर त्याला काय माहिती आहे. नवीन एखादा आमदार सुद्धा असे अनेक येतात, त्यांना बिचारांना माहीत नसतं कुठं बसायचं, कुठं बोलायचं, कधी बोलायचं. मग याचा अर्थ काय? त्यांच्यावर काय टीका करायची? तुम्ही जर ज्येष्ठ आहात तर त्याला समजावा ना, त्यांना सांगा काय पद्धत असते. ते म्हणतात की त्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांना तर राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं. आता हे टीकात्मक एखाद्या महिलेबद्दल बोलणं हे फक्त संजय राऊत करू शकतो. जर आपण मोठ्या भूमिकेत असेल, मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल तर आपण त्यांना समजवणं हे आपलं काम आहे. एखादी चूक झाली ती वारंवार होऊ नये यासाठी थोडंसं समजवलं तर काही गैर नाही ना. परंतु त्यांच्यावर टीका कशी केली जाईल, त्या महिलेचा अपमान कसा केला जाईल हेच फक्त संजय राऊतला त्यातून दाखवायचं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो संजय शिरसाट यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.